जसं की मी तुम्हाला सांगत आहे की रक्षाबंधन निमित्ताने माझ्या ननदबाई आलेल्या आहे, तर आज सुद्धा त्यांना पाहुणचार होता। तर आज असा पाहुणचार होता की स्पेशली आज बासुंदी बनवली होती आणि घरच्या दुधाची बासुंदी म्हटलं की मग वेगळाच आनंद असतो। आणि सगळ्यांनी मग सोबतच जेवण करून घेतलं। त्यानंतर मग ताईंना दोघी तिघी होत्या त्या, त्यांना मस्त कटिंग करून दिली आणि दोघींना खरंच इतकी जास्त आवडली की काय सांगू तुम्हाला। आणि युशेप दिला मी आणि बरेच लांब लांब केस होते दोघी तिघींचे पण, माझ्या भाचीचे आणि ननदबाईचे सुद्धा। तर आता तुम्ही बघू शकता मी किती छान अशी कट करून दिलेली आहे त्यांना आणि लुक इतकं छान आलं होतं त्यांना। आता त्या खेड्यावर राहतात तर तेवढं काही स्टायलिश त्या राहत नाही, पण इकडे आल्या की त्यांना असं वाटते की वहिनीची पार्लर आहे तर वहिनीने आपल्याला छान छान लुक क्रिएट करून दिला पाहिजे। तर असं काही असतं त्यांचं। तर मला पण असं सगळं करायला खूप जास्त आनंद होतो आणि दरवेळेनं त्या जेव्हाही कधी आल्या असल्या तर मग मी त्यांचं कटिंग वगैरे मेकअप वगैरे छान करून देते आणि फोटोशूट वगैरे पण त्यांचा करते। तर इथे मग आता एका ताईची झालेली होती कटिंग आणि आता दुसऱ्या ताईची, आणि त्यांच्या मुलीचे पण केस बरेच लांब होते, आता तुम्हाला पुढे दिसेलच। तर अशा प्रकारे सगळ्यांच्या कटिंग वगैरे करून घेतल्या आणि त्यांना फेशियल वगैरे पण करायचं होतं। त्यानंतर मग फेशियल सुद्धा केलं आणि त्यानंतर थ्रेडिंग वगैरे सगळं त्यांचं करून दिलं। त्याच्यातच माझा बराचसा वेळ गेला आणि आम्हाला मग शॉपिंगला पण जायचं होतं। थ्रेडिंग वगैरे झाली, मग तयारी वगैरे केली आणि मग त्यांच्यासाठी साड्या वगैरे ड्रेसेस घ्यायचे होते, तर मग आम्ही शॉपिंगला गेलो। तर आता व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आम्ही काय काय खरेदी केलं हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगते। तर व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। बाय।